समजूत आहे. अगदी उत्तर प्रदेश तर ऑलरेडी सुशासन चालूच आहे. योगींचं शासन उत्तर प्रदेशमध्ये आता लोकमान्य झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये इतकी वर्ष मुंबईची महापालिका घेऊया, इतकी वर्ष जे शिवसेनेचं शासन होतं त्या शासनाने मुंबईची काय जी दशा झाली ती सगळ्यांनाच माहिती आहे. शिवसेनेच्या युवराजांनीच सांगितलं होतं की मुंबईचे रस्ते किती खराब आहेत. तेव्हा त्यांना इंटरव्ह्यूअरनी सांगितलं, अहो फक्त 3 वर्ष तुमची इथे सत्ता नाही, बाकी तुम्हीच आहात इथे सगळा वेळ. मग ते जरा गप्प बसले, ते जाऊ द्या. परंतु आपण जे इथले आहोत मुंबईचे मतदार, ते सुद्धा सुशासनालाच आता मत देतील यात शंका बाळगायचं कारण नाही. दुसरी गोष्ट, मला एक थोडंसं हनुमंतराव जे म्हणले होते फार चांगलं बोलले ते. थोडंसं काय होतं की वैफल्य असलं की माणूस मग काहीही बोलायला लागतं, तसंही होतं थोडंसं. आपल्या गल्लीमधल्या क्रिकेटची एक आठवण जर आपल्याला सगळ्यांना असते की आपण हारलो की अंपायरने खोटा निकाल दिला असं म्हणायचं, की अंपायरने निकाल दिला म्हणून हारलो, नाही तर आम्ही सेंचुरीच मारणार होतो. प्रत्यक्षात यांनी आता किती 6 यांच्या निवडून येतील असं दिसते. सेंचुरी तर फारच लांब राहिली, पण अंपायर जर दुसऱ्या बाजूचा असला आणि त्यांनी केलं तर मग आम्ही हारणारच, अशी एक भूमिका यांची घेते. दुसरे हे नेहमीचे गुन्हेगारीकरणावरती बोलतात ना, मला वाटतं कुठेतरी स्मृतीचा घोटाळा आहे. यांचे सर्वोच्च नेते जामिनावर फिरतायत हो, तरीसुद्धा तुम्ही गुन्हेगारीचा विषय घेणं म्हणजे जरा गंमत वाटते ऐकताना. असू दे, ते पण आत्ता घेऊ नको या. पण तुम्ही म्हणताय तर या निकालाचा महाराष्ट्रावरती 2 प्रकारे परिणाम होईल. मुंबईमध्ये सुद्धा उत्तर प्रदेशी मतदार बरेच आहेत आणि ते उत्तर प्रदेशी मतदार बरेच आहेत म्हणूनच काँग्रेस मनसेला बरोबर घेत नाही, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु आता जे झालं आहे मुंबईमध्ये मराठी मतदारांचा टक्कासुद्धा बऱ्यापैकी कमी झाला आहे. तर मला तरी असं वाटतं की मुंबईचं जे मुंबई महापालिका आहे ते आता जवळजवळ नक्कीच झालं आहे की कोण जिंकणार. बघूया भविष्यात काय घडतं ते. इतर महाराष्ट्रात सुद्धा सुशासनाला महत्त्व जर दिलं गेलं तर माझ्या मते ज्यांनी चांगलं शासन दिलं आहे, जे चांगलं शासन देऊ शकतात, ज्यांचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी न खाऊंगा न खाने दूंगा म्हणतात आणि त्या माणसाकडे स्वतःची इस्टेटसुद्धा नाही आहे, स्वतःचा पगारसुद्धा ते कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाकरता देऊन टाकतात, अशा माणसाला फॉलो करायला माझ्या मते महाराष्ट्रातला सुजाण मतदार तयार होईल. यांच्याकडे इस्टेटी ज्या झालेल्या आहेत, गांधी फॅमिली बघा आणि म्हणा, त्या कुठनं आल्या यांच्यापैकी एकानेही धड नोकरी केलेली नाही आहे, पण इस्टेटी मात्र मजबूत आहेत. लोक बघतात हो, लोक काही फक्त काँग्रेसचे नेते जे सांगतात ते ऐकत नाहीत. मी भाजपचा प्रवक्ता नाही, पुन्हा एकदा हनुमंतरावांना सांगण्याची गरज आहे, मी लोकांचा प्रवक्ता आहे असं मला म्हणता येईल. आणि मला असं जाणवतं की काँग्रेस जे सांगतं ते करत नाही. त्यांच्या घरी काय चाललंय ते सांगत नाही. सगळे श्रीमंत लोक त्यांच्याकडे भरलेले आहेत आणि ते कशाने श्रीमंत झाले ते सांगत नाहीत. शिक्षण काही घेतलं, 9वी पास न झालेला तेजस्वी यादव हा 9वी पास न झालेला त्यांचा नेता होता आणि तो 9वी पास का झाला नाही, कारण यांच्याच एका मंत्र्यांनी 8वी पर्यंत परीक्षाच घेतल्या नाही. ज्या वेळेला परीक्षा घेतली त्यावेळेला ते नापास झाले. असे थोर नेते ज्यांनी निवडलेले आहेत त्यांच्याबद्दल आपण आता मतदार सुधारण झालाय हो. हनुमंत पवारजी हेही उत्तर द्या आणि बिहार निवडणुकीमधून तुम्ही आता महाराष्ट्रामधील निवडणुकांसाठी काय धडा घेणार? चंद्रशेखर नेने साहेबांनी उपस्थित केलेल्या 2 मुद्द्याला मला उत्तर द्यायचे. नेने साहेब म्हणले की गांधी परिवाराने आणि काँग्रेसच्या लोकांनी संपत्ती गडगंज कमवली, नोकरी केली नाही, कुठून आलं हे सांगत नाही. नेनेची संस्था ज्यांना आदर्श मानते ती लोक ज्यावेळेस इंग्रजांची चाकरी करत होते ना त्यावेळेस 5,000 कोटीचं घर. हनुमंतजी पुन्हा एकदा माफ करा, मी हनुमंतजी माफ करा, मी थोडा वेळ दोघांनाही थांबवतो. एक महत्वाची प्रतिक्रिया येते, मी पुन्हा येतो. मी पुन्हा येतो. बता दिया कि बिहार को अब विकास चाहिए, अपने बच्चों को और अपना भविष्य चाहिए. बिहार को अब जंगल राज नहीं चाहिए. बिहार को तुष्टीकरण करने वाला, परिवारवादी, घोटाला, भ्रष्टाचार करने वाला, जाति उन्माद करने वाला और अपने लठायतों से बिहार के लोगों को पिटवाने वाला, 59 नरसंहार कराने वाला, हत्या बलात्कार के आलम को लाने वाला आरजेडी और महागठबंधन के लोगों ने बिहार की जनता ने नकार दी है. भरोसा बिहार की जनता ने किया है तो दुनिया के सबसे लोकप्रिय नेता भारत